नमस्कार. विषमुक्त शेती अभियानाअंतर्गत आम्ही एरंडी सारोळा या ठिकाणी एका प्रगतशील शेतकऱ्याला भेटण्यासाठी आलेलो आहे. मी आहे SWPLचा डेव्हलपमेंट डायरेक्टर मधुसूदन जाधव सर. माझ्यासोबत कंपनीचे फाउंडर डॉक्टर आदरणीय अनवर पटेल सर, तसंच कंपनीचे फाउंडर आदरणीय मिनीनाथ चव्हाण सर, हे टीमसुद्धा या ठिकाणी एका प्रगतशील शेतकऱ्याचं मनोगत ऐकण्यासाठी आलेले आहेत. तर आपण त्यांचा परिचय घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव, परिचय, फोन नंबर सांगा सर. गोविंदराव साहेब परबडी, राहणार सारोळा, तालुका औसा. मोबाईल नंबर 9766 बरं सर, तुम्ही किती वर्ष झालं शेती करताय? 15 वर्ष झाली शेती. 15 वर्ष झालं शेती करताय. तुम्हाला एकूण क्षेत्रफळ किती आहे? 4 एकर. 4 एकर. आणि कोणती कोणती पिकं घेता तुम्ही? पिकं म्हणजे आम्ही सोयाबीन, हरभरा ही घेतो. बरं. आणि आताच्या घडीला कोणतं पीक घेता इथे? आता घेतले भेंडी. भेंडी, भाजीपाल्याचं भेंडी घेता. बरं सर, तुम्हाला जेव्हा मी आमच्या कंपनीचं SWPLचं सनसाईल बायो ऑर्गॅनिक हे दिलं, हे एकरी कसं प्रमाण टाकलं? एकरी 1 लिटर टाकले. हे टाकलं. आता मला तुम्ही काय काय बदल झाले आणि कशी कशी परिस्थिती होती हे पूर्ण सांगा. 4 दिवस झालं मला हे टाकून. बरं. 4 दिवस झालं. 4 दिवसामध्ये थोडं पानं बारीक होते, हां पानं पसरे, उंची बी वाढले, ह्याची फुलं वाढलेत. हां ओके. काळुकी आले, काळोखी आलेली आहे. म्हणजे पानाची अगोदर साईज कशी होती? बारीक होती, लहान होती. कशा पद्धतीनं? अशी होती. अशा पद्धतीनं हां. 4 दिवसापूर्वी. 4 दिवसापूर्वी. आता हां. ही अशी झाली. आता जवळपास असे मोठमोठे पानं, मोठी पानं झाली. कलर बी बदललाय. काळोखी वाढलेले. काळोखी मग मला सांगा सर, एकंदरीत 15 वर्षाचा तुम्ही शेती करता, तर हे रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला चांगलं ही चांगलं. खरंच म्हणताय का? खरोखरच चांगलं. म्हणजे 4 दिवसात एवढा तुमचा 4 दिवसामध्ये मी आता 15 वर्ष झालं शेती करतोय. 4 दिवसामध्ये मला असं एवढा रिझल्ट कधीच भेटला नाही. फास्ट एवढा फास्ट भेटला नाही. मग तुम्ही एकदम आनंदी आहात का? आनंदी. म्हणजे इतर शेतकऱ्यांना समजा रासायनिक 50% जरी कमी केलं केलं आणि तरी चालतंय. आणि सेंद्रिय 50% जरी वापरलं वापरलं तरी चालतंय. तरी छान होऊ शकतं. तर पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवाला विनंती आहे की रासायनिक शेती बंद करणं ही काळाची गरज आहे. आपल्या सगळ्यांनाच सेंद्रिय शेती करून आपला देश वाचवायचा आहे. आदरणीय या अभियानामध्ये धोंडीराम बरबडे सरांनी आपला सहभाग नोंदवला. त्यांनी एक प्लॉट घेतलं, भेंडीचं प्लॉट घेतलेलं आहे. त्यांनी अत्यंत खुश आणि आनंदी आहेत. आणि यांच्यासाठी मार्गदर्शन केलेले आमचे आदरणीय मिनीनाथ चव्हाण सर, या सगळ्यांचं